गुड आफ्टरनून फ्रेंड्स. माय नेम इज प्रयाग गुहे आणि आज आपण सुरुवात करणार आहे एका नवीन टॉपिकला, जो जॉग्रफीचा MPSCचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि हा पार्ट 100% परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार मित्रो. तर आपण आज सुरुवात करूया नदी प्रणाली, रिव्हर सिस्टीम इन महाराष्ट्र, ओनली महाराष्ट्र मित्रो. तर स्वराज्य संकल्प अकॅडमीचा काल मी तुम्हाला संपूर्ण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. स्वराज्य नाव ऐकूनच आज माणसाला म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीला एक असा नवा उमंग, नवा जोश, नवा सोच मिळते, जे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. तर मित्रो, या स्वराज्य संकल्पना म्हणजे जेव्हा मित्र फक्त आपण विचार करतो आणि विचार केल्यानंतर आपण जो संकल्प घेतो, जसं महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केल्यानंतर आज आपल्याला जे काही दिसत आहे, जे काही महाराजांची जे ख्याती आहे आणि आज ते अजरा अमर आहे मित्रांनो. तर ती ख्याती टिकून ठेवण्यासाठी त्यांना जी सोच निर्माण करायला लागली, ती सोच आपण ह्या स्वराज्य संकल्प अकॅडमीच्या मार्फत देणार आहोत. तर मित्रो, आज आपण एक नव्या टॉपिकला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव आहे नदी प्रणाली, रिव्हर सिस्टीम इन महाराष्ट्र. तर मित्रो, नदी प्रणाली ही शिकण्याचं मागचं उद्दिष्ट काय आहे, सगळ्यात पहिले तर त्याचा व्हाय जाणून घ्या. व्हाय दॅट मच रिलेव्हन्स, व्हाय दॅट इज नेसेसिटी टू स्टडी द रिव्हर सिस्टीम ऑफ द महाराष्ट्र. मित्रो, तुम्हाला माहित असेल, आपण जॉग्रफीमध्ये वेगवेगळे टॉपिक शिकतो, जसं ड्रेनेज पॅटर्न, सोसायटी, त्यानंतर जॉग्रफिकल पॅटर्न्स, त्याच्यानंतर प्लेन्स, प्लेट्यूज, त्यानंतर मृदा म्हणजे सॉइल, असे वेगवेगळे टॉपिक शिकतो. तर प्रत्येक टॉपिकचा काहीतरी रिलेव्हन्स आहे आणि प्रत्येक टॉपिकचा एक जॉग्रफिकल पॅटर्ननुसार त्याचा एक रिलेव्हन्स ठरवून दिलेला आहे. म्हणूनच आयोगाने आपल्याला हा नदी प्रणाली नावाचा जो सब्जेक्ट आहे, नदी प्रणाली नावाचा जो टॉपिक आहे जॉग्रफी सब्जेक्टमध्ये, तो इन्क्लुडेड केला आहे. तर मित्रहो, नदी प्रणाली, रिव्हर सिस्टीम ही सर्वात महत्वाची आणि सर्वात जॉग्रफिकली, इकॉनॉमिकली आणि हिस्टॉरिकली सर्वात जास्त प्राधान्य देणारी आणि सर्वात जास्त महत्वाची असणारी ही सर्वात मेन अशी आपल्या संपूर्ण देशाला आज आपण बघत आहे की जे आफ्रिका, अमेरिका, चायना, इंडिया, पाकिस्तान यामध्ये सर्वात जास्त जे वॉर्स चालतात, ज्यामध्ये सर्वात जास्त जे जॉग्रफिकल जे टॅक्टिक्स चालतात, ते फक्त मोस्टली जास्तीत जास्त तुम्हाला माहित असेल की डॅम्सवरून, रिव्हर सिस्टीमवरून. तुम्हाला माहित असेल की इंडस वॉटर ट्रीटी, आता जस्ट लेटेस्ट हा टॉपिक पाकिस्तान आणि इंडियामध्ये जे क्लॅशेस झाले, त्या क्लॅशेसमध्ये जो हा टॉपिक इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जो निर्माण झाला होता, तो एक इंडस रिव्हर ट्रीटी. तर मित्र, एवढी महत्वाचा सिस्टीम आणि महत्वाची जी टॉपिक आहे हा रिव्हर सिस्टीम, म्हणून मित्र आयोग दरवर्षी या टॉपिकवर एक ना एक क्वेश्चन विचारतो, तो डायरेक्टली असो, इनडायरेक्टली असो, किंवा मग डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन असो. पण मित्र, तुम्हाला लक्षात येत असेल की आता येणारा जो पॅटर्न आहे MPSCचा, हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. हा पॅटर्न चेंज झालेला असल्यामुळे आता मी तुम्हाला कालच डिस्कस केलं की हा पॅटर्न, आता जो येणारा पॅटर्न आहे, जो UPSC च्या सारखा पॅटर्न आहे. UPSCचा सेम पॅटर्न नाही म्हणू शकत, पण UPSC सारखा पॅटर्न आहे. तर यदा कदाचित त्यांना रट्टाफिकेशनची जी आपण सवय लावलेली आहे, की मग आपण रट्टाफिकेशन करून आपण फक्त या नद्यांचा उगम, या नद्यांची लांबी, या नद्यांच्या जाणारे शहर, या नद्यांचे उगमस्थान फक्त आपण आणि त्याच्यावर असणारे धरण, हे फक्त आपण लक्षात ठेवून त्याला असं समजा की पाठांतर करायचो. पण मित्र, आता येणारा जो पेपर आहे हा तुम्हाला पण माहित नाही आणि कोणालाच पण माहित नाही की हा पेपर कसा येणार आहे. तर मित्र, माझं सांगण्याचा उद्दिष्ट हे की आपल्याला ही रिव्हर सिस्टीम फक्त रटण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी. तर ह्या रिव्हर सिस्टीमचं महत्व काय आहे, या रिव्हर सिस्टीमला एवढं प्राधान्य का दिलं जाते, या रिव्हर सिस्टीममुळे असे काय चेंज होतात की सोसायटीमध्ये आज आपण या नदीवरून किंवा याच्यावरून पूर्ण अर्बनायझेशन हा कन्सेप्ट निर्माण झाला. अर्बनायझेशन जसं निर्माण झालं, त्याच्यासोबत इंडस्ट्रियलायझेशनची पण त्याची उत्पत्ती झाली. तर हे जे चेन सिस्टीम आहे, तर नदी आली, नदीनंतर अर्बनायझेशन आलं, तिथे लोकांनी वसाहती निर्माण करण्याची हे केली. वसाहती झाल्यानंतर त्यांना एक स्त्रोत पाहिजे होता, जेणेकरून ते उदरनिर्वाह करू शकतील. तर हा उदरनिर्वाह करण्याचा मागचा जो करण्यासाठी जो एक आपण हे बघू शकतो, म्हणजे एक माध्यम बघू शकतो, ते आहे मित्र इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रीज उभी राहतील, वॉटरचा जो सप्लाय आहे, तो वॉटर म्हणजे इफिशियंट सोर्स आहे त्यांच्यासाठी, इंडस्ट्रीजसाठी. तर मित्र,
वॉटर ही इंडस्ट्रीजसाठी सगळ्यात महत्वाचा एक घटक असल्यामुळे सर्व इंडस्ट्रीज कशा बाजूने उभे राहणार, रिव्हरच्या बाजूने. म्हणून रिव्हर हा पार्ट महाराष्ट्रामध्ये इन्फ्लुएन्स खूप, सगळ्यात मोठा कॉन्फ्लुएन्स म्हणजे ते खूप मोठा असं समजा की ब्रांचेस ऑफ रिव्हर्स, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रिव्हर्स पाहायला भेटतात. पण त्यातली सर्वात महत्वाची रिव्हर, जी पहिली रिव्हर आहे, तिचं नाव आहे गोदावरी. मित्र, तुम्हाला माहित असेल की गोदावरी नदी ही सर्वात महत्वाची रिव्हर आहे महाराष्ट्रातली. आणि गोदावरी रिव्हर ही पूर्ण भारतातली गंगे नदीच्या नंतर दुसरा नंबर लागतो. सेकंड लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया अँड फर्स्ट लार्जेस्ट रिव्हर इन महाराष्ट्र. तर मित्र, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रिव्हर ही मानली जाते. तर हिचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक येथे हे उगम पावलेली नदी आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण, जिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्र, ही पूर्ण जी गोदावरी नदी आहे, ही गोदावरी नदी अशी पूर्ण वेगवेगळ्या राज्यांमधून ही कर्नाटकमध्ये जाऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेनेज होते. मित्र, तर सांगण्याचा उद्दिष्ट हाच की गोदावरी नदी ही भारतात तिची लांबी, महाराष्ट्रातली तिची लांबी, त्यानंतर तिचा उगम, त्यासोबत ती कोणत्या कोणत्या पर्वत रांगांना ओलांडून जाते किंवा ती कोणत्या पर्वत रांगेमधून नदी वाहत आहे सोबत मित्र होत. त्यानंतर तिचे कोणत्या कोणत्या राज्यातून ती नदी वाहते, त्यानंतर त्यामध्ये येणारे जिल्हे कोणते कोणते आहे, आणि सोबत त्याच्या आजूबाजूचे जे शहर आहे जे त्या नदीच्या मुळे ओळखले जातात, आणि सोबतच मित्र हो त्याच्यावरचे असणारे धरण. आपण हे सगळ्यात पहिले आज ह्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊया. तर मित्र हो, गोदावरी नदीचा उगम ज्या नाशिक शहरामधून झालेला आहे, त्याच्यानंतर ही नदी वेगवेगळ्या राज्यांमधून वाहते. असे 4 राज्य, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड पॉंडिचेरी, ही 4 राज्यांमधून ही गोदावरी नदी वाहते. तर मित्र, त्यानंतर महाराष्ट्राची लांबी, आपण हा रिव्हिजन व्हिडिओ करत आहे, तर याच्यात महाराष्ट्राची लांबी ही 668 किलोमीटर, 668 किलोमीटरची ही लांबी असणार आहे. आणि मित्र हो, पूर्ण भारतातली ही जी दुसऱ्या नंबरची सगळ्यात लांब नदी आहे, ह्या लांब नदीचं पूर्ण भारतातून ही आहे मित्र हो फक्त महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातली लांबी सोबतच मित्र पूर्ण भारतातली लांबी बघायची झाली आहे, पूर्ण भारतातली लांबी आहे 1465 लांबीची ही सर्वात लांब नदी पाहायला मिळते. तर मित्र, याच्यात जे सर्वात महत्वाचा पॉइंट जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे ते म्हणजे पर्वतरांग. तर मित्र, ही जी पर्वतरांग आहे, जिथून त्र्यंबकेश्वर मधून हे जी पर्वतरांग दिसत आहे तुम्हाला, या पर्वतरांगेचं नाव आहे ब्रह्मगिरी पर्वत. याचं नाव आहे ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरी पर्वत मधून ही नदी आपल्याला उगम झालेली पाहावयास मिळते. तर मित्र हो, याच्यातून येणारे जिल्हे कोणते कोणते? जिल्हे जसे नाशिक मधून निघाली म्हणून सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे नाशिक. त्यानंतर येणारा शहर इथे नगर. त्यानंतर मित्र हो, औरंगाबाद, बीड, असे ही जवळपास 7 ते 8 राज्यांमधून ही नदी पाहावयास म्हणजे आपल्याला त्यातून ओलांडून जाताना दिसते. तर तसे मित्र असे आहे नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, गडचिरोली, अशा या 6-7 जिल्ह्यातून ही नदी पाहायला मिळते. तर मित्र, त्यासोबतच याच्या आजूबाजूची जे महत्वाची शहरे आहे, जे या नदीमुळे काही खूप मोठे मोठे स्त्रोत देऊन गेलेली नदी आहे ही. तर असे शहर जसे नाशिक, गंगाखेड, कोपरगाव, पैठण, तुम्हाला माहिती असेल पैठणची जी आपण पैठणी घालतो ती सगळ्यात मेन पैठण, हे शहर या नदीच्या म्हणजे शहर हे सर्वात फेमस शहर मानलं जाते या नदी जवळचं. आणि त्यानंतर मित्र, यावरील जे धरण आहे, मित्र हे सर्वात
महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले धरण, मातीचे सगळ्यात महाराष्ट्रातील पहिले धरण, मातीचे पहिले धरण ज्याचं नाव आहे गंगापूर धरण. गंगापूर धरण मधून एक ही नदी येते, दारणा नदी. तुम्हाला माहित असेल मित्र, ही नदी ज्या दिशेने जात असेल या दिशेला हे जी आपण जी बघतो, जसं हा माझा लेफ्ट हँड, लेफ्ट, तर ही लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज. ओके. आणि ही आहे राईट हँड ट्रिब्युटरीज, राईट हँड ट्रिब्युटरीज. तर मित्र हो, नाशिकमधून ही नदी उगम पावली. नाशिकमधून नदी उगम पावल्यानंतर सगळ्यात पहिलं धरण जे आहे ते मातीचं पहिलं धरण ज्याचं नाव आहे गंगापूर. त्यानंतर एक लेफ्ट हँड ट्रिब्युटरी जिचं नाव आहे कादवा, जिचा उगम होतो वणी डोंगरमधून. वणी देवी, सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी देवी ही वणीची सर्वात देवत मानल्या जाते. हे आपल्या हिंदू धर्मात मातेचं ठिकाण आहे, एक सगळ्यात मानाचं ठिकाण आहे. तर मित्र, वणी डोंगरमधून निघालेली कादवा नदी ही लेफ्ट हँड ट्रिब्युटरी. त्यानंतर मित्र, अजिंठा डोंगरमधून जी निघालेली जी नदी आहे ती दक्षिण पूर्णा आणि तिच्या या सर्व उपनद्या जसं अंजना, दुधना, खेळणा आणि गिरजा. तर मित्र, या नदीवर, दक्षिण पूर्व नदीवर एक धरण पाहायला मिळते ज्याचं नाव आहे येलदरी आणि सिद्धेश्वर धरण, जे परभणीमध्ये आढळते. येलदरी आणि सिद्धेश्वर धरण हे परभणीमध्ये आढळते. आणि मित्र हो, त्याच्यानंतर ही जशी जशी पास होते त्याच्यानंतर तिची राईट हँड ट्रिब्युटरी आहे जी खूप महत्वाची आहे. तिचं नाव आहे मित्र मुळा, मुळा नदी. जी मुळा नदीला नंतर एक नदी मिळते, तिचं नाव आहे प्रवरा. प्रवरा नदी ही अकोले या शहरातून उगम पावते. आणि या प्रवरा नदीवर मित्र, प्रवरा नदीवर जी डॅम पाहायला मिळते त्याचं नाव आहे भंडारदरा डॅम, जे इंग्रजांच्या काळामध्ये बांधला आहे. त्याचं नाव आहे विल्सन डॅम. तर भंडारदरा डॅमलाच विल्सन डॅम असे म्हणतात. त्यानंतर मित्र, रतनगड इथून एक नदी उगम पावते, तिचं नाव आहे मित्र मुळा नदी. मुळा नदीवर एक जे धरण पाहायला मिळते त्याचं नाव आहे मूळ धरण. त्याचं दुसरं नाव आहे संत ज्ञानेश्वर सागर. लक्षात ठेवा मित्र, आपल्याला जोड्या लावायसाठी परीक्षेमध्ये विचारू शकतात की भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आढळते, तर ती आहे मित्र प्रवरा नदी. गंगापूर धरण कोणत्या नदीवर आढळते, ती नदी आहे गोदावरी नदी. आणि त्यानंतर मुळा नदीवर जे धरण आढळते मुळा धरण, हे तर खूप सोपी आहे. पण तुम्हाला संत ज्ञानेश्वर सागर हे जे संत ज्ञानेश्वर सागर हे धरण, हे कोणत्या धरणाचं नाव असणार किंवा कोणत्या धरणाचं नाव आहे दिलेलं, तर त्याचं नाव आहे मित्र मुळा धरण. त्यानंतर नेवासे हे सर्वात संत ज्ञानेश्वर माऊलींची जी जन्मभूमी आहे नेवासे, हे नेवासे शहर या मुळा नदीवर आढळते. त्यानंतर मित्र, एक सगळ्यात महत्वाचं धरण जे या गोदावरीसाठी सर्वात फेमस आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा जो प्रश्न आहे परीक्षेमध्ये, त्याचं नाव आहे जायकवाडी धरण. जायकवाडी धरणालाच नाव दिलेलं आहे नाथसागर, जे गोदावरी नदीवरच आढळते. आणि हिला जपान 1975 च्या मार्फत बनवलं गेलं होतं. आणि हे 128 TMCचं धरण आहे, 128 TMCचं धरण. एवढं फक्त मित्र तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जी नदी मुळा नदी आणि गोदावरी नदी जिथे मिळते त्या जागेचं नाव आहे कायगाव ढोक. आणि त्यानंतर मित्र, एक या गोदावरी नदीची राईट हँड ट्रिब्युटरी म्हणजे उजवी जी ट्रिब्युटरी आहे तिचं नाव आहे सिंदफणा नदी ही चिंचोळी टेकड्यामधून उगम पावलेली दिसते. सिंदफणा नदीवर एक धरण पाहायला मिळते. ह्या धरणाचं नाव आहे माजलगाव धरण, जे मातीचे दुसरे धरण. मातीचं पहिलं धरण ज्याचं नाव आहे गंगापूर धरण, आणि हे पहिलं मातीचं धरण आहे महाराष्ट्रातलं. दुसरं मातीचं धरण जिचं नाव आहे माजलगाव हे मातीचे दुसरे धरण जे सिंदफणा नदीवर आढळते. त्यानंतर सिंदफणा नदीला येणाऱ्या जे दोन उपनद्या आहे तिचं नाव आहे बिंदुसरा आणि कुंडलिका. बिंदुसरा ही धरण बालाघाट मधून पाहायला मिळते. बिंदुसरा ही जी नदी आहे ही बालाघाट मधून उगम पावलेली दिसत आहे. आणि जी सिंदफणा नदी गोदावरीला मिळते त्या शहराचं नाव आहे मंजरण ही शहराचं नाव आहे जिथे ही नदी इथे जाऊन मिळते. आणि मित्र, तुम्हाला माहित असेल अजंठा डोंगरांमधून जी दक्षिण पूर्व निघत आहे, दक्षिण पूर्णा नदी ही ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे कंठेश्वर, जे परभणीमध्ये आढळते. तुम्हाला माहित असेल मित्र, दक्षिण पूर्णा या नदीवर असणारे जे धरण आहे येलदरी आणि सिद्धेश्वर धरण जी परभणीत आहे, त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे दोन नदी कॉन्फ्लुएन्स होतात त्या ठिकाणाचं नाव आहे कंठेश्वर, परभणी जिल्ह्यात पाहायला मिळते. मित्र, नंतर एक सर्वात महत्वाची नदी
जिचं नाव आहे मांजरा नदी. आणि हा परीक्षेत सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आपण विचारला जाऊ शकतो. या नदीचं नाव आहे मांजरा. ही मित्र अशी नदी आहे की आपल्या महाराष्ट्रातून ही पहिले वाहत जाते. महाराष्ट्रातून ही दुसऱ्या राज्यात जाते ज्याचं नाव आहे कर्नाटका, आणि त्या राज्यातून वापस जाऊन आपल्या महाराष्ट्रात डबल वापस येते. ही नदी मांजरा नदी मित्र हो त्या राज्यात जाते आणि त्या राज्यातून डबल आपल्या महाराष्ट्रात वापस येते, अशी असणारी ही एकच नदी महाराष्ट्रातली जिचं नाव आहे मांजरा नदी. या मांजरा नदीचे वेगवेगळे उपनद्या, जशी तावरजा, तेरणा. तेरणा हे मुरुडगाव इथून उगम पावलेली दिसते आपल्याला. तेरणा, तावरजा ही कोणती राईट हँड ट्रिब्युटरीज मांजराच्या. लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज मन्याड आणि लेंडी. मन्याड आणि लेंडी ही दोन लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज ह्या मांजरा नदीच्या. असं मित्र हो, जिथे ही नदी मांजरा नदी जिथे ही आपल्याला ज्या शहरामध्ये ही नदी ह्या गोदावरीला जाऊन मिळते तिचं नाव दिलेलं आहे संगम धर्माबाद, जे नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते. धर्माबाद संगम या ठिकाणी ही मांजरा नदी आपल्याला गोदावरी नदीला मिळलेली पाहावयास मिळते. तर मित्रो, हा आपण गोदावरी नदीचा एकंदरीत एकदम शॉर्टकटमध्ये आणि सिंपल वेने आपण हा पूर्ण गोदावरी नदीचा एक अभ्यास केलेला आहे. मित्रो, गोदावरी नदीचे रिलेव्हन्स, गोदावरी नदी ही भारतात कशी व्यापलेली आहे ही तुम्हाला सांगितलं असेल मी की ही आपण 4 जिल्ह्यामध्ये 4 राज्यांमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पॉंडिचेरी. आणि पॉंडिचेरी नंतर बे ऑफ बेंगॉलमध्ये ती ड्रेन होते. तर मित्र, ही आपण पूर्ण भारताची जे आपण गोदावरी नदी पाहणार आहोत, जेव्हा आपण भारताच्या नद्या पाहणार आहे तेव्हा हे डबल गोदावरी नदीचा आपण अभ्यास करणारच आहोत. तर मित्र, ही फक्त महाराष्ट्रापुरती आपण हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जॉग्राफी बघत आहे आणि त्यामध्ये गोदावरी नदी ही फक्त महाराष्ट्र साठी आपण ती अभ्यासलेली आहे. तर मित्र, यानंतरची नेक्स्ट नदी आहे, तुम्हाला माहित असेल गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी. ही तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची ठिकाणी जेवढी काही जसे त्र्यंबकेश्वर, मोठे मोठे जे नेवासे, ज्ञानेश्वर महाराजांची जी हे आहे एक मंदिर आहे खूप मोठं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे तीर्थक्षेत्र आहे मित्र ते याच नदीच्या काठी पाहायला मिळतात. त्यानंतर या नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? कारण मित्र, दक्षिण गंगा ही साऊथ मध्ये आढळली जाते. ही नदी आपल्या भारताच्या साऊथ मध्ये आढळली जाते आणि सगळ्यात मोठी नदी आहे. आणि साऊथ मध्ये आढळल्यामुळे त्या गंगेला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात. तर मित्र, हे सगळ्यात महत्वाचे पॉईंट. जसं तीर्थक्षेत्रांची ठिकाणी सर्वात जास्त कोणत्या नदीवर पाहायला मिळते तर गोदावरी नदी. गोदावरी भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. आणि त्यानंतर मित्र, जशी पूर्वीच्या गोंडवाना भागातील तुम्हाला माहित असेल पेंजिया अँड गोंडवाना. तर गोंडवाना हा सर्वात जुना काळातील जुना भाग आपल्या भारताचा. तर गोंडवाना भागातील नदी असल्यामुळे या नदीला वृद्धगंगा, मित्र हे लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये येऊ शकते तुम्हाला, वृद्धगंगा असे म्हणतात. आणि उगम जर नाशिक जिल्ह्यातील आहे तर त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तिथे उगम पावत असल्यामुळे. आणि त्यानंतर तिचा जो घाट आहे तो लक्षात ठेवा मित्र, कारण की हा परीक्षेत विचारू शकतो की ही नदी कोणत्या पर्वतरांगामधून निघालेली आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरी पर्वतमधून गोदावरी नदी आपल्याला निघालेली पाहावयास मिळते. नेक्स्ट नदी आपण अभ्यास करणार आहोत मित्र, जिचं नाव आहे भीमा नदी. भीमा नदी पण हिचं खूप व्याप्त आहे. महाराष्ट्रामध्ये ही खूप मोठी प्रमाणात व्यापलेली नदी आहे. जरी मित्र तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे मला की महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्यांपैकी 2 नंबरची नदी, पूर्ववाहिनी जेवढे नद्या आपल्याला दिसत आहे ज्या पूर्ण वेस्ट टू ईस्ट फ्लो होत आहे, वेस्ट टू ईस्ट ज्या नद्या फ्लो होत आहे मित्र, त्याच्यापैकी 2 नंबरची सर्वात प्रमुख जे मानल्या जाते नदी ती भीमा नदी. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, हे तर तुम्हाला माहित असेल. परंतु भीमा नदी उपनदी असूनही महाराष्ट्रात जाऊन ती कृष्णा नदीलाच मिळते. ही कृष्णा नदीचीच उपनदी आहे, पण मित्र हे महाराष्ट्रातच कृष्णा नदीला जाऊन मिळते. आणि नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, त्यामधून महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं जसे जे पुण्याचं ठिकाण आहे भीमाशंकर इथून हे नदीचा उगम पाहायला मिळते. तर आपण मित्र आता आपण पिक्टोरिकली आपण जसं मागची गोदावरी नदी बघितली तशीच आपण ही पण नदी पिक्टोरिकली आपण हे बघणार आहोत. तर मित्र बघा, भीमाशंकर
भीमाशंकर, भीमाशंकर पुणे इथून ही नदी उगम पावलेली दिसत आहे. त्यानंतर मित्र हो, ही नदी अशी वाहत कर्नाटका राज्यामध्ये पोहोचते. कर्नाटका राज्यामध्ये पोहोचण्याच्या पहिले हिच्या भरपूर अशा राईट हँड ट्रिब्युटरीज अँड लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड ट्रिब्युटरीज मध्ये राईट हँड आणि लेफ्ट हँड म्हणजे तुम्हाला माहित असेल, जसं आपण चाललो आहे आणि माझा जो राईट हँड आहे, जशी नदी ही चाललेली आहे, जसा मी चाललेला आहे, माझा जो लेफ्ट हँड असेल ते लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आणि राईट हँड जो असेल ते राईट हँड ट्रिब्युटरीज. तर मित्र, याची जी लेफ्ट हँड ट्रिब्युटरी आहे, जी सर्वात महत्वाची ट्रिब्युटरी आहे, जिचं नाव आहे घोड नदी. मित्र, ज्या 3 नद्यांचं कन्फ्लुएन्स होऊन जी घोड नदी बनते, त्याच्यातल्या ज्या 3 नद्या आहे, तिचं सगळ्यात पहिलं नाव आहे घोड नदी. सॉरी, ह्या नदीचं नाव आहे घोड नदी, मीना आणि कुकडी. मित्र, ही जी नदी तुम्हाला दिसत आहे, ह्या नदीचं नाव आहे घोड नदी. त्यानंतर ही नदी आहे, हिचं नाव आहे मीना नदी आणि हिचं नाव आहे कुकडी नदी. आणि ह्या 3 नद्या मिळून ज्या ठिकाणी ह्या कॉन्फ्लुएन्स होतात, म्हणजे त्या 3 ठिकाणी ज्या मिळतात, त्याचं नाव आहे शिरूर. शिरूर ह्या ठिकाणी ह्या 3 नद्यांचा कॉन्फ्लुएन्स होतो आणि तिथून ही घोड नदी सांगवी दुमाले या ठिकाणी ही नदी आपल्याला मिळताना दिसत आहे. कोणत्या नदीला? भीमा नदीला. तर भीमा नदीची जी सगळ्यात पहिली नदीचं आहे राईट हँड ट्रिब्युटरी, तिचं नाव आहे मित्र भामा नदी. आणि ही भामा नदी पिंपळगाव येथे जाऊन मिळते. त्यानंतर लक्षात ठेवण्याची काही जे मित्र, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे असं काही कंपल्सन नाही आहे, असं काही मॅन्डेटरी नाही आहे, पण काही जे पॉइंट्स आहेत, जसे चाकसन नावाचं जे धरण आहे, ही ह्या भीमा नदीवर पाहायला मिळते. तर मित्र, काही जे पॉइंट्स आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजे. जसं चाकसन धरण ही भीमा नदीवर सगळ्यात पहिलं धरण पाहायला मिळते. चाकसन धरण नंतर ही जी भीमा नदी आहे, याला सगळ्यात पहिली जी राईट हँड ट्रिब्युटरी आहे ती आहे भामा, जिथे ही पिंपळगावला मिळते. त्यानंतर दुसरी आहे इंद्रायणी नदी, ही तुळापूर इथे मिळते. तिसरी राईट हँड ट्रिब्युटरीज बघताय फक्त आपण, राईट हँड ट्रिब्युटरीज मध्ये सगळ्यात पहिली नदी भामा, दुसरी इंद्रायणी, तिसरी नदी 2 नद्यांचा संगम मुळा आणि पवना, ही आहे पवना आणि ही आहे मुळा. ह्या 2 नद्यांचा संगम मिळून शिवाजीनगर पुणे जिथे एक नदी, ह्या पवना, मुळा आणि मुठा, ह्या ज्या 3 नद्या जिथे मिळतात, तिचं नाव आहे, त्या जागेचं नाव आहे मित्र शिवाजीनगर पुणे. आणि या सर्व नद्या जिथं पूर्ण भीमा नदीने मिळतात त्या ठिकाणाचं नाव आहे रांजणगाव. त्या ठिकाणाचं काय आहे? रांजणगाव. तुम्हाला माहित असेल मित्र, अष्टविनायक मधील एक ठिकाण जे रांजणगाव, त्या रांजणगावला पवना, मुळा आणि मुठा या 3 नद्यांचा संगम मिळून जी नदी भीमा नदीला मिळते, त्या ठिकाणाचं नाव आहे रांजणगाव. मित्र, आता तुम्हाला धरण लक्षात ठेवायला लागेल, काऊन की हे जोड्या लाव्यामध्ये विचारू शकते आयोग. तर पहिलं जे धरण आहे चाकसन धरण, जे भीमा नदीवर आहे. दुसरं धरण आहे मित्र भुशी धरण, ही इंद्रायणी या नदीवर पाहायला मिळते. इंद्रायणी नदी ही लोणावळा मधून उगम पावलेली दिसत आहे. त्यानंतर मित्र पवना नदीवर पवना धरण, त्याला पानशेत जे म्हणतात, पानशेत धरणही म्हणतात. त्यानंतर मित्र जी मुठा नदी आहे, या मुठा नदीवर जे धरण आहे तिचं नाव आहे खडकवासला. पण दुसरं नाव देण्यात आहे वीरबाजी पासलकर या धरणाचे नाव दिलेले आहे. तर मित्र, हे एकदम सिंपल वेने आपण समजून घेऊया. भीमाशंकर पुणेमधून भीमा नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर चाकसन हे पहिलं धरण भीमा नदीवरचं, इंद्रायणी नदीवरचं भुशी धरण, जे लोणावळ्यातून ही इंद्रायणी नदी उगम पावलेली दिसत आहे. पवना नदी यावरील एक धरण आहे जिचं नाव आहे पवना, किंवा त्याला पानशेत पण म्हणतात. आधा घंटा. त्यानंतर जी धरण पाहायला मिळते जिचं नाव आहे खडकवासला,
खडकवासला हे धरण मुठा नदीवर पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर जे धरण आहे वीर धरण. वीर धरण ही जी नीरा नदी दिसत आहे, नीरा नदीची राईट हँड ट्रिब्युटरी आहे, जी नीरा नरसिंगपूर या ठिकाणी जाऊन मिळते. तर मित्र, ही नीरा नदीला एक बारामती या ठिकाणी, सोमगाव बारामती या ठिकाणी एक करा नावाची जे नदी आहे ही जाऊन मिळते. ही राईट हँड ट्रिब्युटरीज आहे, पण ही नीरा नदीची एक सब ब्रांच आहे. तर मित्र, जेजुरी हे सगळ्यात फेमस शहर, या नदीवर पाहायला मिळते, करा नदीवर. तर वीर धरण ही नीरा नदीवर पाहायला मिळते. अशी ही नदी उंचवेन या ठिकाणी मान नदी, आणि अशा शंभू महादेव डोंगररांगमधून या नदीचा उगम पाहायला मिळत आहे. तर मित्र हो, भीमा नदी ही शेवटी कर्नाटकामध्ये एंटर होऊन ह्या नदीचा जो सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचे जे धरण आहे त्याचं नाव आहे मित्र उजनी धरण. हे सगळ्यात महत्वाचं धरण हे आयोग विचारू शकते. ह्या नदीवरील सगळ्यात महत्वाचे धरण जिचं नाव आहे उजनी धरण, ज्याचं नाव आहे यशवंत सागर. तर मित्र हो, हे आपण जेवढं काही पण हे नदीचा, ह्या नदी प्रणालीचा हे बघितलाय, त्यानंतर एक सगळ्यात शेवटचा पार्ट या नदीचा शेवटचा पार्ट आहे, तो म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट मधून जी नदी पाहायला मिळते तिचं नाव आहे सीना, आणि बालाघाट डोंगर मधून जी नदी पाहायला मिळते तिचं नाव आहे भोगावती. सीना नदी मिळून जी नदी आपल्याला इथे कॉन्फ्लुएन्स पाहायला मिळते त्या ठिकाणचं नाव आहे कुंडल. तर अशाच प्रकारे मित्र आपण ही भीमा नदी पण शिकलेलो आहे. या भीमा नदी वरूनही काही क्वेश्चन्स, धरणावरून, त्यानंतर त्यांचे जे ठिकाण आहेत, वेगवेगळ्या नदी जिथे जाऊन मिळतात त्या ठिकाणांचे पण काही महत्व असू शकते. तर मित्र, भीमा नदी आपण आता फॅक्च्युअल डाटा जर पाहायला गेला तर भीमा नदी आपण एक 5 मिनिटात फक्त लास्ट ही भीमा नदी शिकून घेऊया. भीमा नदी ही महाराष्ट्रामध्ये भीमा नदी ही महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटरची लांबीचा प्रवास आहे. त्यानंतर इंडियामध्ये भीमा नदीचा 860 किलोमीटरचा प्रवास आहे मित्र. त्यानंतर ही भीमा नदी भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे तिथून उगम पाहायला मिळते. पर्वतरांगाबद्दल बोलायचं गेलं तर ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे सह्याद्री पर्वतरांग आहे, सह्याद्री पर्वतरांगेतून आपल्याला हे बघायला मिळते. आणि ही फक्त दोन राज्यातून आपल्याला गेलेली दिसत आहे, ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक. कारण की नंतर मित्र, कर्नाटक नंतर हे रायचूर जे कुरमुड्डी हे जे शहर आहे इथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. तर त्यानंतरचं काही शहर जसे पुणे, सोलापूर, नगर, सातारा, बीड, उस्मानाबाद. पुणे, नगर, सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद. आणि मित्र, याच्यावरील शहरे राजगुरुनगर जे खेड आणि पंढरपूर पाहायला मिळते. आणि मेन तुम्हाला सांगायची सगळ्यात मेन पॉइंट हे लक्षात ठेवा मित्र, उजनी यशवंत सागर हे सर्वात महत्वाचं धरण या भीमा नदीवर पाहायला मिळते. तर ह्या संपूर्ण नदीचा आपण ह्या 2 नदींचा अभ्यास केलेला आहे. अशा आपण संपूर्ण नद्या जशी गोदावरी नदी, कृष्णा नदी, नर्मदा, तापी, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा ह्या सर्व नदींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्र, आज आपण या नदींचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, पण याचा रिलेव्हन्स, याचा प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी कसा विचार करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. आणि तुम्ही या स्वराज्य संकल्प अकॅडमी थ्रू आले आणि तुम्ही या व्हिडिओला जर लाईक करत असाल तर मित्र, अशाच प्रकारे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आपण हे संकल्पनेचे नवीन रिलेव्हन्स रिलेटेड आपण हे सगळे व्हिडिओ आणणार आहोत. आणि नदीचे सर्व प्रकार आणि त्याचे रिलेव्हन्स पण आपण शिकणार आहोत. तर मित्र, धन्यवाद. थँक्यू.